जय महाराष्ट्र. नमस्कार. मी सचिन सुभाष राणे जुचंद्र. राम राम पाहुणं, राम राम मंडळी. काय झालं आज हा निष्ठावंत चक्क राम राम म्हणत आहे? याचे कोणाला प्रूफ वाटेल? मित्रांनो, जय श्रीराम, जय श्री हनुमान. अरे काय लोक धर्मांध होतात, जातींध होतात, पण तुम्ही सर्वजण काय पक्षांध झाले आहात? अरे जय श्रीराम म्हटलं म्हणून माझा राग याचं कारण काय कळू शकेल का? अरे लोकांनी देश वाटून घेतला, जागा वाटून घेतली, प्रांत वाटून घेतले. आज माझ्या महाराष्ट्राचे तुकडे होताना मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे. माझ्या मराठी माणसाची अब्रू परप्रांतीय वेशीवर टांगत आहेत. माझ्या मराठी भाषेचा विसर साऱ्यांना पडत चालला आहे. का? कशाला? कशासाठी? अरे तुम्ही सर्वजण पक्षांध झालात म्हणूनच. अरे मित्रांनो, ज्या प्रभू श्री रामचंद्र यांनी आपल्याला एक वचन, एक पत्नीव्रत तसेच सत्य वचन शिकवले, त्या प्रभू श्री रामचंद्राची पूजा करताना तुम्ही अयोध्येतला राम आणि नाशिकमधला काळा राम असा भेदभाव करून पूजा करायला लागलात. कोण अयोध्येला गेलं तर तुम्ही नाशिकमधल्या काळा रामाचं दर्शन घेऊन आपला निषेध नोंदवायला लागलात. अरे देवांना सुद्धा काळा राम आणि राम यामध्ये वाटून घेऊ लागलात, तेव्हाच तुम्ही पक्षांध झालात. आजची तरुण पिढी ज्यांनी श्री रामाची आणि श्री हनुमंताची पूजा करणं सोडून दिलं, तर कोण म्हणतं मग माझ्या निष्ठावंतपणाचं काय? मी जर हनुमंताच्या देवळात गेलो, मंदिरात गेलो, तर मग मला हनुमान चालीसा वाचावी लागेल. अरे मी म्हणतो, अरे देवाला तरी सोडा. आमच्या भक्ती मार्गामध्ये पक्षांध कधीपासून हस्तक्षेप करू लागले आणि आम्ही पक्षांध होताना आमच्या देवाकडे कधी पाठ फिरवली याचे आम्हाला सुद्धा भान राहिले नाही. मित्रांनो, आपल्या भारत देशाची पवित्र पावनभूमी, आपल्या महाराष्ट्राची पवित्र पावनभूमी आहे. का पवित्र पावनभूमी आहे माहिती आहे का? या आपल्या देशात, आपल्या भारत देशात प्रभू श्री रामचंद्र यांची पूजा करत आम्ही लहानाचे मोठे झालो. माझ्या आराध्य देवताची छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी गात मी लहानाचा मोठा झालो. त्यांच्याप्रमाणे शूरपणा माझ्या नसानसात भिनलेला आहे. कारण मी मराठा आहे. एक मराठा लाख मराठा. कुणाच्या वाट्याला जा, पण या मराठाच्या वाट्याला जाऊ नका. कारण मराठा म्हणजे कुणालाही घाबरत नाही, कुणालाही शरण जात नाही. मी स्वतः क्षत्रिय आहे. मग जखमच काय, वार सहन करायची सुद्धा ताकद या शरीरामध्ये आहे. सहनशीलता माझ्या रक्तातच जन्मापासूनच आहे. जर मी एवढा मार सहन करतो, तर माझा वार सहन करण्याची ताकद आहे का? याचं उत्तर माझ्या वाट्याला जाणाऱ्याने द्या. जर मी एक हाताने चक्क 2 कवलं एका झटक्यात फोडतो आणि सिमेंट लावलेला विटेला सुद्धा इतका आवाज येईपर्यंत बुक्कीमध्ये तुडवतो, तर मी केलेला वार सहन कोणी करू शकतो का? याचं उत्तर द्या मला. अरे हाच शूरपणा आम्ही जन्मापासून बाळकडू घेत आलो आहे. जाऊ दे, मुद्द्याचं बोलू. आज आपल्या भारत देशाच्या ज्या पवित्र पावनभूमीला ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने, आपल्या नियमांनी, आपल्या गुणांनी, आपल्या चारित्र्याने या माझ्या भारतभूमीचे नाव उंचावर नेऊन ठेवले, ते क्रांतीसूर्य महामानव भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, क्रांतीसूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्याला समतेचा आदर्श दिला, माणसातला माणूसपणा ओळखण्याचा संदेश दिला, ते पण माझे आदर्श आहेत. कारण ज्यांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्या सर्वांना दिला. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या. आज तुम्ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विसरलात का? ज्यांनी केसरी व मराठा वर्तमानपत्र काढून अन्यायाला वाचा फोडली. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव साजरा केला, पण आम्ही मात्र तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात धन्यता मानतो. का करत असता असे? आज शिवजयंती उत्सव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महान राजाचा, एक आदर्श राजाचा, एक पराक्रमी राजाचा, एक पुरुषार्थ गाजवणाऱ्या राजाचा, एक माता अबला यांचं रक्षण करणाऱ्या राजाचा, एक स्त्रियांचा आदर करणाऱ्या आणि सन्मानाने वागवणाऱ्या राजाचा जन्मदिवस. पण आज त्याचे सुद्धा राजकारणी पक्षांध लोकांनी वाटप करून घेतले.
कोण तिथीप्रमाणे तर कोण तारखेप्रमाणे साजरा करीत आहे. तर कोणी राजकारण नको म्हणून या शिवजयंती उत्सवाला सामील सुद्धा होत नाही. अरे का कशाला करताय सर्व? अरे ज्यांनी ज्यांनी या भारत भूमीसाठी आपल्या परिवाराच्या सुखाला, स्वतःच्या सुखाला आणि इच्छेला तिलांजली दिली, त्या प्रत्येकाचा आज आदर्श घेऊन आजची पिढी का चालत नाही? आज फक्त पार्टी कधी देतो या गोष्टीकडे जास्त लक्ष पुरवले जाते. अरे जो दारू पाजतो त्याच्या बाजूने आज जग का चालते? आज स्त्रियांनो, आज मित्रांनो, तुम्हाला दारू एवढी मोठी का गोष्ट वाटू लागली? काय आहे त्या दारूमध्ये? पिता मग उलटी करता. पिल्यावर आपल्या प्रकाराचे भान सुद्धा राहत नाही. कुणाचे मन दुखवेल, कुणाला काय वाटेल, तुम्ही काही न विचार करता काही बरळता. मग बरळणाऱ्याला मारता, मग खून, मग हत्या करता. घरी जाऊन परिजनांना मारता, पत्नी आई बापाला मारता. अरे हे दारू खूप वाईट आहे. आज कोण चांगलं काम करत असेल तर हेच बेवडे त्याची चेष्टा मस्करी करतात. तुम्ही असे दारू पिऊन दुसऱ्या दिवशी आळशी चेहरे, जाबड झालेलं तोंड आणि प्रत्येक शब्दाला आळस देत काढलेलं वाक्य याकडे जरा लक्ष पुरवा. आज या दारूच्या व्यसनापायी, खंब्यापायी सारी लाज शरम त्यात बुडवून टाकली. अरे व्यसन करण्यात धन्यता मानण्यापेक्षा ते सोडून दाखवा तर तुमचा मर्दपणा मी मानतो. अरे मर्द एकदा थुंकला तर ते चाटत नाही, चाटत सुद्धा नाही असे सांगता आणि पुन्हा पाहिलं तर ग्लास आणि बाटली तोंडाला लागलेली. अरे स्वतःच्या मेंदूवर आधी नियंत्रण मिळवा, विजय मिळवा. तो आयुष्यभर तुमची साथ देणार आहे. त्याला जर नशेमध्ये राहून शून्य करून ठेवाल तर तुम्ही एक दिवस बेवडे व्हाल, वेडे व्हाल, पॅरालिसिस होऊन लकवा मारेल. आज ज्या थोर पुरुषांची थोरवी गायली जाते, ज्यांनी जर व्यसनांचं कवटाळून ठेवले असते, त्यांनी जर व्यसनाला कवटाळून ठेवले असते तर तुम्ही जय जयकार केला असता का? द्या उत्तर. नाही ना? मग दारू सोडा. आज आपल्यावर इतकं मोठं संकट कोसळलं आहे की आपला नायगाव पूर्व पट्ट्यातील आई चंडिका देवी माता मंदिर जुचंद्र डम्पिंग ग्राउंडच्या विळख्यात येत आहे आणि तुम्ही पक्षांत लोक यासाठी निषेध कार्यक्रमाला सही सुद्धा करायला आलात नाही का? एवढ्या गबाड्यांनो, तुम्हाला मान्य आहे का हे डम्पिंग ग्राउंड होत आहे ते? आज जे आई चंडिका देवी मंदिर जुचंद्रच्या पावन पवित्र भूमीत तुम्ही राहता, त्या भूमीत इतके लहानाचे मोठे झालात आणि इतके मोठे संकट आले असताना आज आपल्या सर्वांचा लाडका आदरणीय प्रवीण गावडे दादा जर निषेध म्हणून सह्यांची मोहीम राबवतो तर तुम्ही काय सर्वजण आराम फरमात घरी बसलात होतात का? यावरून आपल्या जुचंद्र गावाच्या पवित्र पावनभूमीवर माझ्या प्रवीण गावडे दादाचं किती प्रेम आहे हे दिसून येतं. प्रवीण गावडे दादा, आई चंडिका देवी तुला उदंड आयुष्य देव. हीच आईच्या चरणी प्रार्थना. तुझ्या प्रत्येक चांगल्या कामात तुला यश देव आणि यश मिळव. आणि आई चंडिका देवी जुचंद्र या मंदिर परिसर वर डम्पिंग ग्राउंड होण्यापासून वंचित राहू, हीच आईच्या चरणी प्रार्थना. आणि प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे, जेव्हा आपल्या जुचंद्र गावावर संकट येईल तेव्हा पक्षपातपणा विसरून गावासाठी एकत्र या. जय महाराष्ट्र. सदरक्षणाय खल निग्रणाय सत्यमेव जयते. जय जुचंद्र, जय जुचंद्रवासी, जय आगरी कोळी आदिवासी बांधव. एकजुटीचा विजय असो. रिक्षा चालक मालक संघटना जुचंद्र यांचा विजय असो. जय महाराष्ट्र. अखंड हिंदुत्वाचा विजय असो. जय महाराष्ट्र.